स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातल्या महानगरपालिका निवडणुकीला चांगलीच रंगत आली असून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे 2च दिवस राहिल्यानं आज शहापूर इथल्या प्रभाग समिती कार्यालय ड मध्ये अपक्ष आणि पक्षांकडून उमेदवारी निश्चित झालेल्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आता अंतिम टप्प्यात वेग आलाय. प्रशासनाकडून उमेदवारांसाठी नामनिर्देशन अर्ज विक्री आणि दाखल करण्यासाठी शहरातील प्रभाग समिती कार्यालय अ, ब, क आणि ड असे 4 विभाग निश्चित करण्यात आलेत. गेल्या 4 दिवसांपासून या सर्वच प्रभाग समिती कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्जांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. मात्र अर्ज खरेदी करूनही उमेदवारांकडून प्रत्यक्ष अर्ज दाखल करायला विलंब होत असल्याचं चित्र होतं. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करायला केवळ आज आणि उद्या असे 2च दिवस शिल्लक राहिल्यानं आजपासून प्रभाग समिती कार्यालयामध्ये उमेदवारांची आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. विशेषतः शहापूर परिसरात असलेल्या प्रभाग समिती कार्यालय ड इथं आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या कार्यालयात प्रभाग क्रमांक 1, 2, 3 आणि 7 मधल्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल करायला सुरुवात केली आहे. यावेळी काही उमेदवार अपक्ष म्हणून तर काही विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर अर्ज दाखल करताना दिसून आले. अनेक उमेदवारांनी आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांसह प्रभाग समिती कार्यालयात येत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. ढोल ताशे, घोषणाबाजी आणि पक्षाचे झेंडे यामुळे परिसरात निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं असल्याचं चित्र होतं. उमेदवारांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपला उमेदवार सक्षम असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी प्रभाग समिती कार्यालय परिसरात सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक विभागातील अधिकारीही दक्षतेनं काम करत होते. आता उद्या शेवटचा दिवस असल्यानं अधिकाधिक उमेदवार आपला नामनिर्देशन अर्ज दाखल करतील अशी शक्यता असल्यानं प्रभाग समिती कार्यालयांमध्ये आणखी गर्दी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत.